श्री स्वामी समर्थ। तर मी बघा आज आहे त्या ब्लाऊज पीसच्या डिझाईनवर आरीवर्क करणार आहे। तर ही कोयरीची डिझाईन आहे आणि त्यामध्ये छोटे छोटे असे पानांची डिझाईन केलेली आहे। तर मला थोडंसं उठावदार दिसण्यासाठी त्याच्यावर आरीवर्क करायचं होतं। तर मी काय केलेलं आहे की चेन स्टिच पहिले देऊन घेतलेली आहे। अशी चेन स्टिच पहिले द्यायचे आहे सर्व बाजूंनी। आणि चेन स्टिच ही गोल्डन जरीच्या सहाय्याने केलेली आहे मी। पूर्ण पहिले साईडने करून घेतली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या आतमध्ये पण एक आहे बॉर्डर, तर तिथेही करून घेतली आहे मी। तुम्ही पाहू शकता। तुम्हाला पण अशा जर ऑलरेडी जर डिझाईन असेल ब्लाऊज पीसवर, एक आयडिया येण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मदत करेल की कशा पद्धतीने आपण आहे त्या डिझाईनवर आरीवर्क करायचं। अशा पद्धतीने सर्व बाजूनी चेन स्टिच देऊन घ्यायची आहे पहिल्यांदा। तुम्ही दुसरा कोणताही इथे जरीचा धागा किंवा साधा सिल्कचा थ्रेड पण वापरू शकता चेन स्टिच देण्यासाठी, बॉर्डर उठावदार दिसण्यासाठी। ही चेन स्टिच गोल्डन जरीने जरी दिलेली असेल तरी ही उठावदार दिसते। तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नसेल पण प्रत्यक्षात ही छान दिसते। आणि शेवटला नॉट टाकून घ्यायचे आहे। आता एक साधा धागा घेतलेला आहे। तर या कोयरीच्या डिझाईनवर आपल्याला वेलासारखे पण डिझाईन दिसते। तर त्या वेलासारखी डिझाईन जी दिसते तर मी तिथे साधे शुगर बीड्स लावून घेते पहिले। अशा पद्धतीने शुगर बीड्स सर्व जिथे वेल दिसतात तिथे सर्व ठिकाणी मी शुगर बीड्स लावून घेणार आहे। शुगर बीड्स लावताना तुम्ही जर जमत नसेल, नवीन असाल तर 4-4 2-2 घ्या पहिले आणि मग नंतर 4-4चे प्रॅक्टिस एकदा झाली की मग 4-4 घेऊ शकता। जिथे जिथे मला वेल दिसतात मी तिथे ते लावून घेते। आणि शेवटी काय करायचं आहे, आपल्याला नॉट देऊन घ्यायचे आहे। तुम्हाला अजून अशा नवनवीन डिझाईन जर पाहिजे असतील तर वेगा क्रिएशन्सला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। साईडने पण मी जिथे चेन स्टिच दिली होती बॉर्डरला, तर तिथे पण मी 2 शुगर बीड्सच्या लाईनने बॉर्डर केलेली आहे आतमध्ये। तर त्याने अजून ही जी डिझाईन आहे कोयरीची तर ते उठून दिसते। आता जिथं आपण वेलाची डिझाईनसाठी आपण शुगर बीड्स वापरले, पण जिथं पानांची होती तर तिथं मी काय केलेलं आहे, कट पाईप्सचा वापर केलेला आहे। व्हिडिओमध्ये पहा तुम्ही कसा वापर केलेला आहे। कट बीड्सचा वापर करताना एक कट बीड्स जिथे लाईन संपते तिथे एक चेन स्टिच देऊन पुन्हा दुसरी चेन स्टिच घेऊन पहिल्या जागेवर आणायची आहे आणि तिथं पुन्हा एक चेन स्टिच घ्यायची आहे। पानांचा आकार दिलेला आहे बरोबर, त्यामुळे मला काढायची गरज पडली नाही। पण तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही पहिले
बटर पेपरवर पानांचा आकार काढून त्याची डिझाईन बनवू शकता ब्लाऊजवर. हे पहा, इथे पुन्हा चेन स्टिच दिलेली आहे आणि कट पाईपने आपल्याला ती डिझाईन पूर्ण करायची आहे. मी तर गोल्डनच कट पाईपचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर दुसरे कट पाईप वापरायचे असतील तर तेही वापरू शकता. माझ्याकडे इथे फक्त गोल्डन अवेलेबल होते म्हणून मी गोल्डनच कट पाईपचा वापर केलेला आहे. इथे कलरचे पण कट पाईप भेटतात, ते माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी गोल्डनच कट पाईप वापरलेले आहेत. इथे छोटे आहेत, मोठे नाही आहेत. हे कट पाईप छोटेच आहेत. जशी डिझाईनची साईज असेल तसं मी पान देऊन घेतलेलं आहे तिथं कट पाईपने. कट पाईपचा वापर करून ते बरोबर पान पूर्ण केलेलं आहे. तिथं मोठं पान होतं म्हणून मग मी 6 लाईन्स दिलेल्या आहेत कट पाईपच्या. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण केलेलं आहे सर्व वर्क. प्रत्यक्षात ते खूप छान दिसतंय. व्हिडिओमध्ये कसं दिसतंय हे माहिती नाही आहे, पण प्रत्यक्षात तर खूप छान दिसतंय वर्क केलेलं. आता जे वर्क केलं आहे आपण कट पाईपचं, म्हणजे जे पानांवर कट पाईप देऊन वर्क केलं आहे, तर तिथे काय करायचं आहे, त्याच्या साईडने आपल्याला जरीचा धागा वापरून चेन स्टिच देऊन घ्यायची आहे. तर मी नॉट देऊन घेते पहिले जरीच्या धाग्याला. अशा पद्धतीने आपण नॉट देऊन घेणार आहोत. राहिलेला जो धागा आहे तो कट करून टाकणार आहे. अशा पद्धतीने हातामध्ये धरायचं आहे आणि दुसऱ्या हातात सुईने वरती तो ओढून घ्यायचा आहे. आणि प्रत्येक जे वर्क केलंय, जे लीफचं वर्क केलंय, म्हणजे पानांचं जे वर्क केलंय, तर त्या पानांच्या साईडने आपल्याला, प्रत्येक पानाच्या साईडने आपल्याला चेन स्टिच देऊन घ्यायची आहे. गोल्डन जरीच्या धाग्यानेच इथे चेन स्टिच देऊन घेतलेली आहे मी. आणि शेवटी नॉट देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने नॉट देऊन घेतलेली आहे. या पद्धतीने मी सर्व पानांच्या साईडने चेन स्टिच देऊन घेतलेली आहे. हे वर्क पाहू शकता तुम्ही ब्लाऊजवर कसं वाटते ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.